हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ RCC. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच एनटीएनं नोटीस अनाऊन्स केली की परत रिनीट एक्झाम होणार. आता काही विद्यार्थी खूप पॅनिक झाले असतील. काही विद्यार्थी अरे बापरे परत अभ्यास करायचा का, अरे बाबा आता बघा ही एक्झाम तुझ्या एकट्यासाठी आहे का, नाहीये. ही एक्झाम सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, जे भारत देशात जेवढे विद्यार्थी नीटची एक्झाम देणार त्या सर्व विद्यार्थ्याची रिनीट एक्झाम. विद्यार्थी मित्रांनो, तर पॅनिक होऊ नका, स्वतःला काम ठेवा, स्वतःला कूल ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा जर समजा मेरिट 650 वर गेला असतं तर काय केलं असतं. मला आठवतंय नीट 2024 मध्ये 639 ला महाराष्ट्र एमबीएस क्लोज झालं होतं आणि नॅशनल लेवलचं एमबीएस क्लोज झालं होतं 670 ला बेटा, 76 मार्काला. मला सांगा काय फायदा मग, लक्ष द्या का. तर त्यामुळे पॅनिक होऊ नका. पहा ही पहिली एक्झाम जी झाली, पहा ती एक्झाम ती फक्त आपली ट्रायल एक्झाम म्हणून लक्षात ठेवा. जसं जे एक्झाम 2 फेज मध्ये असते, फेज 1 फेज 2, तसं आपली रिनीट ही सेकंड फेज कन्सिडर करा. परत अभ्यासाला लागा, कारण आता तर 3 वेळेला नीट एक्झाम झाली होती बेटा, तर आता परत रिनीट होणार आहे. तर तुमचा आणखी काही एवढा सिलेबस काय आपण डायव्हर्ट झाले, फक्त 5 ते 6 दिवस फक्त वेळ झालाय. तर पॅनिक व्हायची गरज नाहीये, फक्त आपण टेन्शन घ्यायची गरज नाहीये. लक्ष द्या, परत फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. मला माहित आहे थोडं टेन्शन येणार आहे. जे विद्यार्थी बाहेर गावचे आहेत त्यांना असं वाटणार परत रूम करावी का, परत या सगळ्या गोष्टी कराव्या का, करावी लागेल. लक्ष दे बेटा, कारण मेरिट खूप हाय वाढणार होतं. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या का, माझं प्रिडिक्शन होतं की 630 640 ला एमबीएस क्लोज होतं असं वाटत होतं. तर त्यामुळे रिनीट झाली, त्याला तुम्ही चांगलं समजा, त्याला पॉझिटिव्ह घ्या आणि अभ्यासाला लागा. आणि आपल्या एकट्यासाठी नाहीये, ही सगळ्यासाठी रिनीट एक्झाम आहे. पॅनिक होऊ नका. RCC तुमच्या सोबत आहे. आता परत आपण आणखी आपले रिव्हिजन बॅच सुरू करू बेटा. आपली परत टेस्ट सिरीज आपण परत सुरू करणार आहोत. एक एनसीईआरटीची आपण लाईन सोडायची नाही बेटा. आपण जेवढे पेपर घेऊ त्याच्या बाहेरचा प्रश्न पडणारच नाहीये. तर चला मग आपण परत ताकदीने परत जोशमध्ये आणखी अभ्यासाला लागूयात आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करूयात. तुला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण सगळ्यासाठीच आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नकोस. लक्ष दे, मित्र टेन्शन घेतलास की परत मग तू परत बॅक फेकला जाशील बेटा. त्यामुळे अभ्यासाला लाग, घे परत रिव्हिजनच्या मागे लाग. लोक किती वर्ष अभ्यास करतात. युपीएससी लोक 8 5 5 7 7 वर्ष युपीएससी अभ्यास करतात, पण तू लगेच 1-2 महिने थकून चालला. सर रिनीट एक्झाम कधी होईल? माझ्या मते अकॉर्डिंग टू मी ही एक्झाम नियर अबाउट जुलै मंथ मध्ये होईल. विद्यार्थी मित्रांनो, तर पॅनिक होऊ नका. लवकरच डेट डिक्लेअर केली जाईल. आपण लवकरच आपल्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल, आपल्या रिव्हिजनचं शेड्यूल आपण लगेच सुरू करूयात. येस, चला अभ्यास करायचंय, आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचंय, आपल्याला जिंकायचंय.